श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावं ही मी स्वामीच्याने प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे की रुद्र अभिषेक जी आहे ती जी सगळ्यात प्रिय सेवा आहे, जी भगवान शंकरांना खूप आवडते, ती सेवा कशी करायची आहे. 40 दिवसाची सेवा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही फक्त श्रावण महिन्यामध्ये रोजच्या रोज करा किंवा 5 श्रावण सोमवार ही सेवा करायची आहे. तर सेवा करत असताना कोणत्या सेवा आपल्याला करायच्या, त्या सेवा एक एक करून मी सांगितलेल्या आहेत. त्या पद्धतीने सेवा करायची आहे. म्हणजे तुम्हाला मी आधी सांगते, शिवमहिम स्तोत्र जे आहेत ते जे शिवमहिम स्तोत्र आहे ते कसं म्हणायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही प्राकृतमध्ये असेल किंवा संस्कृतमध्ये असेल, या दोन्हीपैकी तुम्ही तुमच्या मनावर म्हणू शकता. जेवढ्या सेवा मी तुम्हाला सांगितले, जे मंत्र सांगितलेले आहे, जे स्तोत्र सांगितले आहे, त्या सेवा पूर्ण नित्यसेवामध्ये आहेत. असं नाही आहे की त्या सेवा आपल्याला बाहेरून भेटणार आहेत, असं काहीच नाही. सगळ्या सेवा आपल्या नित्यसेवामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. त्या सेवा फक्त तुम्हाला जी सेवेचं नाव मी सांगितलं आहे शिवमहिम स्तोत्र, फक्त तुम्हाला नित्यसेवामध्ये जायचं आहे. भगवान शंकराच्या सेवेमध्ये बघू शकता शिवमहिम स्तोत्र म्हटलेलं आहे. रुद्र पठण जे आहे, रुद्र पठण जे आहे ते सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे. ती सेवासुद्धा आपल्या नित्यसेवामध्ये दिलेली आहे. नंतर कालभैरव अष्टक असेल, ती सुद्धा सेवा आपल्या मी जी सेवा सांगितली त्याच्यामध्ये सांगितली गेली आहे. परमपूज्य गुरुमाऊली यांनी सांगितले आहे की रुद्र अभिषेक म्हणजे रुद्र यंत्र असेल त्याच्यावर तुम्ही सेवा करू शकता किंवा भगवान शंकराच्या पिंडीवर सेवा करू शकता. तर ती सेवा कशी करायची आहे, ती सेवा म्हणजे कशी करायची ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेवटी ज्यावेळेस भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्ही पाण्यानं अभिषेक करायचा, म्हणजे थोडं थोडं पाणी आपल्या पिंडीवर पडणं गरजेचं आहे. आणि ती पाणी जी आहे ती आपल्या घरातली जी व्यसन करणारा व्यक्ती आहे त्याला देऊ शकता, आजारी व्यक्ती आहे त्याला देऊ शकता, हट्टी मुलगा असेल त्याला देऊ शकता. तुमच्या घरामध्ये जी अडचण असेल त्या अडचणीवर तुम्ही त्याचा उपाय करू शकता. म्हणजे भगवान शंकरांची ती आवडती सेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ज्यांना खरंच काहीतरी वाटतं, म्हणजे खरंच काहीतरी अडचण आहे, त्यांनी ही सेवा 40 दिवसाची करायची. रोजच्या रोज मासिक धर्म आला 4-5 दिवस स्किप करायचे, 5 दिवस सोडून द्यायचा, नंतर सेवा सुरू ठेवायची. उद्यापासून सेवेला लागलात तर समजा अडचण आली तर सेवामध्ये सोडा, नंतर ते सुरू करायचे. असं नाही आहे की पहिल्यापासून सुरू करायचे. तुमची 5 दिवसाची सेवा झालेली आहे, समजा 6व्या दिवशी अडचण आली, नंतर तुमची 5-6 दिवस तुम्ही जितके दिवस तुम्ही पाळता मासिक धर्म तितक्या दिवस पाळला, त्याच्यानंतर तुम्हाला 6व्या दिवसाची सेवेला सुरुवात करायची. नंतर 7-8 अशा पद्धतीने 40 दिवसाची सेवा करायची आहे. 41व्या दिवशी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. म्हणजे 41 दिवसाची सेवा आहे, पण 40 दिवस का विना तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि ती जी पाणी आहे, सेवा केलेली जी पाणी आहे, भगवान शंकराच्या पिंडीवर जी पाणी आपण अर्पण केलेलं आहे, ती पाणी स्वतः ज्याला अडचण आहे त्याला तुम्ही पाणी पहिला देऊ शकता किंवा तीर्थ म्हणून ते पाणी सगळ्यांनी पिलं तरी खूप चांगली गोष्ट आहे. अशा पद्धतीने करा. अडचण असेल तर 40 दिवसाची करा. जर अडचण तुम्हाला स्वामी कृपेने जर तुमचं खूप चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, ठीक आहे, तुम्ही त्याच्यातच खुश असाल, तरीसुद्धा तुम्ही एक सेवा म्हणून किंवा आपलीसुद्धा घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये काहीतरी सेवा होईल यासाठी ती सेवा करू शकता. म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही सेवा करू शकता. तर शेवटच्या दिवशी उद्यापन काही करायचं असेल, असं सुद्धा खूप जणांचा प्रश्न असतो. उद्यापन करायचं नाही आहे, एक सेवा, जसं शिवलीला अमृताचा ग्रंथ वाचला की आपण उद्यापन करत असतो. स्वामी चरित्राचं पारायण केलं, खूप जण संकल्पयुक्त सेवा करतात, काहीतरी कोणाला तर बोलवणं जेवायला, अशा गोष्टी उद्यापन म्हणून करत असतो. पण ही जी सेवा आहे ह्याच्यामध्ये उद्यापन करायची गरज नाही. परमपूज्य गुरुमाऊली जे आहेत किंवा स्वामी केंद्रामध्ये जे दारू पित असतील किंवा एखादं व्यसन ज्याला असतं त्याच्यासाठी ही सेवा देतात. म्हणजे एक स्वामी केंद्रामध्ये जी सेवा एखाद्या महिला सांगितली असते तीच महिलाला म्हणजे एखाद्या स्त्रीला सांगितलेली असते तीच सेवा तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये करायची आहे. तर तुम्ही ही सेवा नक्की करू शकता. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ज्या सेवा तुम्हाला करायच्या त्या सेवा नक्की सांगणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि पूजा, मग आता आपण एक लक्षात ठेवा, आपली सेवा पूर्ण झाल्या शेवटी शिवनामावली एक सेवा आहे. शिवनामावली म्हणजे 108 नावं आपल्या भगवान शंकराचे आहेत. तर ज्यावेळेस आपण भगवान शंकराच्या पूजा करणार आहात, फुलं अर्पण असेल, धोत्र्याचं फूल असेल, ज्या सेवा आपण श्रावण सोमवारी करत असतो म्हणजे पूजा करत असतो, त्यावेळेस तुम्हाला जी बेलपान आहे, जी बेलपत्र आहे, जी आपण भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करत असतो, ते बेलपान अर्पण करत असताना शिवनामावली सेवा करायची आहे. तुम्हाला आत्ताच सांगत आहे, ज्या सेवा आहेत त्या सेवा तुम्हाला भगवान शंकराच्या पिंडीवर पाणी अर्पण करत असताना करायच्या आहेत, म्हणजे अभिषेक करत असताना त्या सेवा करायच्या आहेत. आणि फक्त शिवनामावली जी आहे, शिवनामावली जी सेवा आहे ती तुम्हाला
बेलपान अर्पण करत असताना 108 नावं तुम्हाला भगवान शंकरांचे घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सेवा करायची आहे. आणि तर अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहेत. आणि चला मग आपण पाहूया कशी सेवा करायची आहे. तर रुद्राभिषेक कसा करायचा, त्याच्यासाठी भगवान शंकराची पिंड खूप महत्त्वाची आहे. तुमच्याकडे जी भगवान शंकराची पिंड असेल ती घ्या. मोठी असेल, लहान असेल, म्हणजे कोणत्याही साईजमध्ये असेल ती भगवान शंकराची पिंड घ्यायची आहे. ती तुम्हाला रुद्राभिषेक करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. रुद्र यंत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता, कारण की ही 40 दिवसाची सेवा आहे. ही सेवा स्वामी केंद्रामध्ये, म्हणजे आपण मठामध्ये जात असतो किंवा केंद्रामध्ये जात असतो, खूप जणांच्या अडचणी असतात. त्या अडचणीवर ही एक प्रभावी सेवा सांगितली जाते. ती सेवा म्हणजे रुद्राभिषेक. तर रुद्राभिषेक करत असताना कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, कोणकोणत्या गोष्टीचं पालन करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण अशा रीतीने आपल्याकडे पिंड असणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. आपल्याला आता ही जर पात्र जे आहे, अभिषेक करायचं जे पात्र आहे, आपण जी गळती आहे, तुमच्या घरामध्ये जर गळती नसती समजा, तर आपल्याला अशा रीतीने पाणी थोडं थोडं, म्हणजे अभिषेक करताना थोडं थोडं पाणी सोडावं लागलं असतं. आणि एका साईडला ग्रंथ, म्हणजे जी सेवा सांगितली आहे त्या सेवा कराव्या लागल्या असत्या. आणि 40 दिवसाच्या सेवेमध्ये खूप सेवा आहेत, म्हणजे 1-1.5 तास आपल्याला लागतो. मग इकडं पाणी थोडं थोडं सोडणं असेल, अभिषेक घालणं असेल, किंवा म्हणजे अभिषेक घालत असताना एका साईडला ग्रंथ वाचणं किंवा सेवा करणं, ह्या गोष्टी दोन्ही आपल्याला होत नाहीत. म्हणून ही गळती खूप महत्त्वाची आहे. आणि एक लक्षात ठेवा, ही गळतीमध्ये जे पाणी आपण घेणार आहेत ते पाणी थंड असावं, हे लक्षात ठेवा. म्हणजे गरम पाणी घ्यायचं नाही आहे, थंड पाणी खूप महत्त्वाचं आहे. भगवान शंकराच्या पिंडीवर थंड पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे. तर ही स्वामी केंद्रामधले प्रभावी सेवा, परमपूज्य गुरुमाऊली यांनी सांगितलेली सेवा आहे. तुम्ही घरामध्ये करून बघा 40 दिवसाची. आणि ज्यांच्या घरामध्ये कोणतीच अडचण नाही त्यांनी फक्त जी आपले श्रावण सोमवार आहेत 5, तेवढ्या श्रावण सोमवारामध्ये का होईना 5 श्रावण सोमवारी आपल्या घरामध्ये ही सेवा करायची. किंवा तुमच्या कोणतीच अडचण नाही पण तुम्हाला इच्छा असेल सेवा करायची, तर तुम्ही ही सेवा करू शकता. तर सेवा करत असताना गळती तुमच्या घरात असावी आणि सेवा आपल्या पूर्ण व्हाव्या. आणि लवकरात लवकर आपल्या सेवा पण पूर्ण व्हाव्या, कुठं अडचण येऊ नये, यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की गळती खूप महत्त्वाची आहे. तर आता ही गळती, तर मी तुम्हाला पाणी टाकून दाखवते. आणि लक्ष ठेवायचं. आता हो का, खूप छान पाणी त्याच्यामध्ये पडतं. आपल्याला गरज नाही पाणी आपल्याला त्याच्यावर सोडायचं, आपोआप पाणी त्याच्यावर पडत आहे, तुम्हाला दिसत असेल. तरी तुम्हाला मी एकदा दाखवते जवळून घेऊन, म्हणजे तुम्हाला समजेल. खूप छान त्याच्यावर पाणी पडतं. एक लक्षात ठेवायचं की ही पाणी, म्हणजे ह्याच्याकडे लक्ष ठेवायचं त्या तांब्याकडे, की अरे पाणी जर संपलं की आणखी दुसरं पाणी थोडंसं लगेच त्याच्यामध्ये टाकायचं. तर सेवा कोणकोणत्या करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्यानंतर आधी सेवा सांगते कोणकोणत्या करायच्या आहेत, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला करून म्हणजे थोडंसं सांगते, म्हणजे काय करायचं आहे, कसं वाचून दाखवते, म्हणजे तुम्हालाही समजेल. तर शिवमय्यम स्तोत्र जे आहे ते 1 वेळा म्हणायचं आहे. गणपती अथर्वशीर्षक जी आहे ती 1 वेळा म्हणायचं आहे. श्री रामरक्षा स्तोत्र जी आहे ती 9 श्लोकापर्यंत म्हणायचं आहे, 1 वेळाच म्हणायचं आहे. श्री रुद्र अध्याय जी आहे चमक नमक सहित पूर्ण वाचन करायचं आहे आपल्याला 1 वेळा. शिव कवच 1 वेळा म्हणायचं आहे. शिव गायत्री मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. नंतर कालभैरव अष्टक स्तोत्र जे आहे 1 वेळा म्हणायचं आहे. संजीवनी मंत्र जे आहे 11 वेळा म्हणायचा आहे. अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. तर लक्षात ठेवा, आपल्या ह्या ज्या मी तुम्हाला सेवा सांगितल्या, ह्या सेवा पूर्ण गळतीमध्ये पाणी थोडं सोडायचं आणि ह्या सेवा आपल्या करायच्यात. आता हा ग्रंथ आहे नित्यसेवाचा. आता मी तुम्हाला शिवमय्यम स्तोत्र दाखवते. शिवमय्यम स्तोत्र जी आहे ती म्हणजे 54 पेजवर प्राकृतमध्ये आहे, म्हणजे आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आहे. शिवमय्यम संस्कृतमध्ये आहे, ती 61 पेज नंबरवर आहे. तर लक्षात ठेवा, 61 पेजवर गेलात समजा तुम्ही आता, म्हणजे मी तुम्हाला फक्त सांगत आहे, कारण की तुम्हालाही समजायला पाहिजे की अरे सेवा कशी केली पाहिजे. आता गळतीवर पाणी थोडं थोडं, म्हणजे गळतीमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे, आपोआप ते भगवान शंकराच्या पिंडीवर पडत आहे. आपलं तिकडं लक्ष फक्त पाणी जर संपत असेल थोडंसं पाणी त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर आता काय करायचं मी तुम्हाला एकदा दाखवते. शिवमय्यम स्तोत्र जे आहे संस्कृतमधलं तुम्हाला मी वाचून दाखवत आहे. तर जी
चालू आहे ती फक्त सेवा आपल्याला करायची आहे. फक्त आपल्याला ती जी शब्द आहेत ती वाचायची आहेत. पाणी टाकायची गरज नाही, म्हणजे अभिषेक करायची गरज नाही आहे. मह्यम्नः पारते हे परम विशुयो यज्ञ सदृशी स्मृती ब्रह्मादीनापहि तव सन्नास्वती गिरः अथ्यावाच्य सर्व स्वमती परिणामावधिः गृणः ममाश्य स्तोत्रे हर निरपवादः परिकरः. अशा प्रकारे तुम्हाला शिवमयम जे आहे ते पूर्ण म्हणायचं आहे. लक्षात ठेवा, शिवमयम स्तोत्र जे आहे ते पूर्ण वाचायचं आहे. संस्कृत शब्द आहेत, जरा अवघड जातं, तर 67 पेज नंबरवर इतकं आपल्याला शिवमयम स्तोत्र म्हणायचं आहे. आता ही शब्द आपल्याला अवघड आहेत, मी तुम्हाला मराठीमध्ये म्हणून दाखवते, कारण की जसं तुम्हाला जमेल, म्हणजे प्राकृतमध्ये म्हणून दाखवते. ओम नमः शिवाय. महिमन शिवशंकरा तव अघात बाथोरवी अपार महती अशीनच पुरेल ब्रह्मा कवी यथामती किती स्मरू तव गुणास नामामिती अजान अविनाश धातुज समर्पितो ही कृती. अशा प्रकारे पूर्ण शिवमय्यम स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, गळतीमध्ये पाणी पडू द्यायचं आहे थोडं थोडं, आणि आपल्या ही जी सेवा आहेत ही सेवा सुरू राहू द्यायची आहेत. आणि आता ही जी खालचं पात्र आहे, खालचं पात्र तुम्हाला थोडं मोठं घ्यायचं आहे, म्हणजे जी अभिषेक करत असताना किंवा जेवढ्या सेवा आपल्या पूर्ण व्हाव्या तेवढं पाणी त्याच्यामध्ये बसणं गरजेचं आहे. आणि पैचं पाणी वापरा, म्हणजे पैचं म्हणजे तुम्हाला आधी सांगते की जी तुम्ही पाणी पिता तीच पाणी वापरा. म्हणजे ती तुम्हाला आपल्याला थोडंसं पाणी, लोक म्हणजे कसं असतं, थोडंसं मान म्हणून पाणी नाही प्यायचं, हे सगळंच पाण्याचा वापर करायचा आहे. जेवढ्या सेवा केल्या तेवढ्या सेवाचं जी पाणी आहे ते पूर्ण पाणी प्यायचं आहे. तुम्ही एखाद्या चरवीमध्ये असेल, जगामध्ये असेल, त्याच्यामध्ये भरून ठेवायचं आणि दिवसभरात कधीही तुम्ही ते पिऊ शकता. म्हणजे घरातल्या सगळ्यांनी, असं नाही आहे की ज्याला खरंच त्याची गरज आहे, सगळ्यांनी प्यायचं आहे. आणि 5 श्रावण सोमवार असेल त्यावेळेस करा. त्यावेळेस तुम्ही म्हणजे अभिषेक, म्हणजे ही जी सेवा आहे ही सेवा करू शकता, किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सेवा करू शकता, किंवा तुम्ही 40 दिवसाची म्हणजे 41 दिवसपर्यंत सुद्धा ही सेवा करू शकतात, हे पण मी सांगते. तर नंतर गणपती अथर्वशीर्षक आहे एक वेळा, तर आपली सेवा करायची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयावः देवाः भद्रं पश्चिमाजत्राः स्थिरैः अंगैः तुष्टवासः तनुभिः वेशम देवहितु यज्ञायुः. ओम स्वस्ति न इंद्र उडुदशवः स्वस्ति न विश्ववेदा स्वस्ति न साक्षु अरश्नेमी स्वस्ति न बृहस्पती धातु. ओम शांती शांती शांती. तर तुम्हाला इथपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत नमो नमो जे आहे तिथपर्यंत तुम्हाला गणपतीची सेवा करायची. फलश्रुती तुम्ही शेवटी म्हणला तरी चालेल, पण आपल्याला ह्या सेवा पूर्ण करायच्यात. लक्षात ठेवा, मी जी तुम्हाला सेवा सांगितल्यात ह्या सेवा अशा पद्धतीने तुम्ही संस्कृतमध्ये वाचा किंवा प्राकृतमध्ये वाचा, एवढ्या सेवा करायच्या. आता शिवगायत्री मंत्र जे आहे आपल्याला माहिती असावं की जी मंत्र असतील, स्तोत्र असतील, ते सगळे तुम्हाला नित्यसेवामध्ये मिळून जातील. तुम्हाला काहीही बाहेर बघायची गरज नाही. तर कोणता मंत्र आहे ती मी तुम्हाला सांगते. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. म्हणजे मी तुम्हाला जे सेवा सांगितल्या त्या सेवा अशा पद्धतीने करायच्या आहेत. आणि ही जी मंत्र आहेत मी तुम्हाला एक एक गोष्ट फक्त सांगत आहे. तुम्हाला ही मंत्रसुद्धा 11 वेळा म्हणायचे आहेत. आपल्याला काही जप करायची गरज नाही, फक्त म्हणायचे आहेत. महामृत्युंजय मंत्र जे आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीने तुम्हाला म्हणायचं आहे. लक्षात ठेवा, समजत असेल तुम्हाला मी काय सांगत आहे. ही सेवा पूर्ण तुम्हाला आपल्या जी नित्यसेवा आहे ह्याच्यामध्ये मंत्र विभाग आहेत. जो मंत्र म्हणलं की मी जी मंत्र म्हणले ते सगळे तुम्हाला मंत्र विभागामध्ये मिळून जातील. आता महामृत्युंजय मंत्र बी तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान मृत्युमुक्षीमामृतात्. हा मंत्र सुद्धा तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कालभैरव अष्टकपर्यंत, कालभैरव अष्टक शेवटीची सेवा सांगितली आहे ती तुम्हाला 1 वेळा म्हणायची. देवराज्य सेवेमान पावनादि पंकज व्यालयज्ञ सूत्रमिंदुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. अशा पद्धतीने तुम्हाला कालभैरव अष्टक सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे. म्हणजे एवढ्या सेवा तुम्हाला त्याच्यामध्ये थोडं थोडं म्हणजे एवढ्या सेवा तुम्हाला करायच्या 40 दिवसाच्या. म्हणजे जी
रुद्र अभिषेक म्हणतो, जी उच्च कोटीची सेवा म्हटली जाते, ती सेवा तुम्हाला करायची आहे. लक्षात येत असेल. आता त्याच्यानंतरची ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते. चला मग बघूया. तर आता आपण अभिषेक आपला झालेला आहे, सेवा सगळ्या झालेल्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पूजा करायची. आता तुम्ही खाली चौरंगावर पण पूजा करू शकता, पण आता ही जी डिश आहे, ही जी तामण घेतलं आहे त्याच्यामध्ये मी पूजा करून दाखवते. जशाच तशा कोणत्याच ठिकाणी तुम्ही चौरंगावर पूजा करा किंवा तामणात पूजा करा. जशाच तशी कधीच मूर्ती म्हणजे पिंड ठेवायची, अक्षता ठेवायच्या, नंतर ही पिंड ठेवायची. आता आपल्याला माहिती की विभूती लावायची असते. विभूती लावायची म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वर एका बोटानं कधीच लावायची नाही, 3 बोटांचा वापर करायचा अशा पद्धतीने. तर आता आपण काय करू, विभूती लावून घेऊ. मी तुम्हाला जसं म्हणले तसं ब्रह्मा विष्णू महेश्वर असं म्हटलं जातं. तर 3 बोटानं विभूती लावून घेऊ. आता ही छोटीशी पिंड असल्यामुळे तुम्हाला ओळखू यायची नाही विभूती लावलेली, पण विभूती लावलेली आहे अशा पद्धतीने. आता विभूती झाल्यानंतर वस्त्रमाळ जी असते कापसापासून बनलेली, ती सुद्धा मी अर्पण करते. आता हे झालं की जी पांढरी फुलं असतील ती अर्पण करायची आहेत. पांढरी फुलं पुन्हा हो का, पांढरे फुलं जे स्वस्तिकचे म्हणतात ते वाले मी आता भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करते. आता हे झालं की बेलाचं पान. बेलाच्या पानाला खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या पूजेमध्ये काही नसेल तरी चालेल, फक्त एक का विना बेलाचं पान आपल्याला श्रावणी सोमवारी किंवा ही जी सेवा तुम्ही 40 दिवसाची करा किंवा फक्त 5 श्रावण सोमवार तुम्हाला ही सेवा करून हे पाने जे आहे तुमच्या घरामध्ये जी असेल त्याला द्यायचं, म्हणजे आजारी असेल त्याला. तर ही जी पान आहे ते खराब झालेलं नाही घ्यायचं, हे लक्षात ठेवा. ही जी देठ आहे थोडंसं असं हे करायचं, तो कट करून घ्यायचं म्हणजे थोडंसं, आणि मग अर्पण करायचं अशा पद्धतीने. मग तुम्ही पाण्यामध्ये बुडवायचं बेलाचं पान आणि ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. तर नमः शिवाय म्हणायचं आहे. म्हणजे दिवा तर तुम्हाला दिसतच असेल इथं लावलेला आहेच ह्या ठिकाणी. नंतर उदबत्ती अर्पण करायची आपल्याला. ते झाल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला पण ती विभूती लावून घ्यायची आहे. आपली जी तांदळाची जी शिवमूठ आहे पहिली ती अर्पण करून घ्यायची. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय असे थोडे थोडे तांदूळ सोडायचे. अशा पद्धतीने आपली ही झाली जी मी सेवा सांगितली ती अशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे. नंतर गोड काहीतरी त्या ठिकाणी ठेवा. साखर असेल जी तुमच्या घरामध्ये असेल ती तुम्ही साखर ठेवा. फळ असेल फळ ठेवा. जी असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे. तर तुम्ही पाहिलेली आहे सेवा कशी करायची आहे काय नाही. माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही 40 दिवसाची सेवा होत नसेल तर फक्त तुम्ही 5 श्रावण सोमवार ही सेवा करू शकता. भेटूया नंतरच्या वेळेमध्ये. श्री स्वामी समर्थ.